नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत राज्यघटनेची एकात्मिक वैशिष्ट्ये. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्ये. तर आज पाहणार आहोत राज्यघटनेची एकात्मिक वैशिष्ट्ये. तर यामध्ये प्रथम आणि पहिलं वैशिष्ट्य प्रबळ केंद्र. भारतीय राज्यघटनेमध्ये अधिकारांची विभागणी जरी झालेली असली तरी केंद्राला अनुकूल सगळे अधिकार आहेत. संघराज्यीय दृष्टिकोनातून सर्वस्व अधिकार हे केंद्राचेच असतात. म्हणजेच केंद्र सूचीमध्ये हे राज्य सूचीपेक्षा जास्त विषय आहेत आणि अधिक महत्त्वाचे विषय सुद्धा हे केंद्र सूचीमध्येच आहेत. तसंच समवर्ती सूचीमधील जरी वाद झाला राज्य आणि केंद्र, त्यामध्ये सुद्धा केंद्रच प्रबळ ठरतं आणि केंद्र शासन हा सर्वोच्च ठरतो या अधिकार करण्यामध्ये. तिसरं म्हणजे समवर्ती सूचीमध्ये केंद्राला श्रेष्ठ अधिकार आहेत. आणि चौथी बाब म्हणजे जे काही राज्यसूची, केंद्र सूची, समवर्ती सूची यांमधून जे काही विषय अधिकार बाजूला राहतात त्या संदर्भात काही कायदे करावे लागतात. यामध्ये सुद्धा केंद्रच प्रबळ ठरतं. त्याचे कायदे करण्याचे अधिकार सुद्धा भारतीय राज्यघटनेने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यामुळं केंद्र सरकार हे प्रबळ ठरतं. त्याला शेषाधिकार असं म्हटलं जातं. या उलट जर आपण पाहिलं तर अमेरिकेमध्ये हे उर्वरित विषय जे राहिलेत ते राज्यांकडे सोपवलेत. तसं भारतामध्ये नाही. हे राहिलेले विषय सुद्धा केंद्राकडे सोपवलेले आहेत. प्रबळ केंद्र शासन हे एक वैशिष्ट्य, एकात्मिक वैशिष्ट्य राज्यघटनेत म्हणता येईल. राज्य अविनाशी नाहीत. म्हणजेच काय तर राज्याला तयार झाली मग ती तशीच राहतील याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, त्यांची विभागणी होऊ शकते, एखादं राज्यात कॅन्सल होऊ शकतं, असं सुद्धा केंद्र सरकार करू शकतं. इतर भारतीय राज्यांमध्ये राज्यांना प्रादेशिक अखंडतेचा अधिकार नाही, ते तसेच राहतील याची गॅरंटी नाही. संसद एकतर्फी कृतीनं कोणत्याही राज्याचं क्षेत्र बदलू शकते, त्यांच्या सीमा बदलू शकते. तसंच त्या राज्याचं नाव सुद्धा बदलण्याचा अधिकार हा संसदेकडे. हे करताना संसद एकदम साध्या बहुमतानं हे करू शकते. त्याला विशेष बहुमताची सुद्धा गरज नाही. म्हणजे राज्याचं क्षेत्र, सीमा आणि नाव हे बदलण्यासाठी विशेष बहुमताची गरज नाही. साध्या बहुमताने हे करू शकते. त्यामुळे भारतीय संघराज्य हे विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजे राज्य याच्यात कॅन्सल होऊ शकतात, वाढू शकतात, कमी होऊ शकतात, त्यांचं क्षेत्र बदलू शकतं. म्हणूनच पायलट म्हणतो की भारतीय संघराज्य हे विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. या उलट अमेरिकेचं संघराज्य हे अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे. म्हणजे जे राज्य तयार झाले त्याच्यात अजिबात कसलाही बदल होऊ शकत नाही. आणि तसंच अविनाशी राज्यांचा हा अविनाशी संघ हे अमेरिकेच्या राज्यघटनेचं वर्णन केलं जातं. तिसरं आहे एक राज्यघटना. सामान्यतः संघराज्य व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यांना केंद्रीय राज्यघटनेव्यतिरिक्त सुद्धा स्वतःची वेगळी राज्यघटना असते किंवा असण्याचा तो अधिकार असतो. पण भारतामध्ये जरी कितीही राज्य असली तरी राज्यांना असं राज्याची स्वतंत्र राज्यघटना असण्याचा अधिकार नाही. भारतीय राज्यघटना ही केंद्राची तसंच राज्यांची राज्यघटना आहे. केंद्र आणि राज्य ह्या दोघांनाही या चौकटीतच काम करावं लागतं. या राज्यांना वेगळी राज्यघटना असू शकत नाही. यामध्ये फक्त जम्मू काश्मीरचा अपवाद होता. पण 370 कलमान्वये जम्मू काश्मीर सुद्धा 370 कलम आणि 35 कलम हे रद्द करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारनं. देशात या फक्त राज्याची स्वतःची राज्यघटना होती, आता ती राहिली नाही किंवा त्याबाबत 370 कलम होतं ते काढण्यात आलेलं आहे. चौथं वैशिष्ट्य राज्यघटनेची लवचिकता. मागच्याच आपण याच्यामध्ये संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये पाहिलं की घटना दुरुस्ती प्रक्रिया करताना संघराज्याने इतकी ही ताठर नाही. घटना दुरुस्ती प्रक्रिया बहुतेक घटना दुरुस्ती ह्या साध्या बहुमतानं होतात किंवा कधीकधी विशेष बहुमतानं घटना दुरुस्त्या होऊ शकतात. तसंच कधीकधी विशेष बहुमताबरोबरच काही निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधिमंडळांची परवानगी लागते. म्हणजे राज्यांची परवानगी लागते. परंतु याबरोबरच त्या राज्यघटनेमध्ये त्या विषयात आपल्याला दुरुस्ती करता येते. पण राज्यघटनेचा दुरुस्ती करण्याचा अधिकार हा कोणत्याही राज्याला नाही, तो फक्त संसदेला आहे. संसद त्यामध्ये दुरुस्त करू शकते. अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडू शकतात राज्यांमध्ये सुद्धा
अमेरिकेची राज्यघटना बदलण्याचा प्रस्ताव मांडू शकतात. तसं भारतामध्ये नाही. राज्य तसला कोणताही हस्तक्षेप करू शकत नाहीत. राज्यघटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर त्याचा सर्वोच्च अधिकार हा संसदेला दिलेला आहे. राज्य त्याबाबत कसलीही भूमिका मांडू शकत नाही. 5वं, राज्य प्रतिनिधित्वात समानता नाही. राज्यसभेत लोकसंख्येच्या आधारावर राज्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं. त्यामुळे ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्यानुसार राज्यसभेमध्ये त्यांना प्रतिनिधित्व दिले जातं. या उलट जर आपण अमेरिकेत पाहिलं तर वरिष्ठ सभागृहात त्यांच्या समान प्रतिनिधित्वाचं तत्व आहे. म्हणजेच अमेरिकेच्या प्रत्येक राज्यामध्ये 2 याप्रमाणे 100 सदस्य असतात. 50 राज्य 100 सदस्य. तसं आपल्या लोकसंख्येनुसार त्या राज्याला काही कोठा दिला आहे. त्यानुसारच त्या राज्यातून खासदार निवडले जातात लोकसंख्येनुसार. त्यामुळे राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता येणार नाही. नागालँड, सिक्कीम या साईडला पाहिलं आपण तर 1 खासदार आहे आणि तेच जर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पाहिलं तर इकडं महाराष्ट्रामध्ये 48 असे खासदार आहेत. यानुसार त्यांच्यामध्ये प्रतिनिधित्वामध्ये समानता असू शकत नाही. 6वं वैशिष्ट्य आणीबाणीच्या तरतुदी. राज्यघटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी, आर्थिक आणीबाणी अशा 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. आणीबाणीच्या काळात ज्यावेळेस आणीबाणी लागते त्यावेळेस सर्व अधिकार हे केंद्राकडे एकवटतात आणि केंद्र पूर्णपणे राज्य जे असतील, राज्याचं सरकार जे असेल ते पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येतं. केंद्र त्यावेळेस प्रबळ ठरतं. केंद्राकडे सर्वोच्च अधिकार एकवटले जातात. राज्यघटनेमध्ये औपचारिक दुरुस्ती न करताही संघराज्यीय संरचना, एकात्मिक संरचना बनतं. अशा बदल इतर प्रकारच्या कोणत्याही राज्यघटनेमध्ये संघराज्यामध्ये आपल्याला आढळून येताना दिसत नाही. 6वं, एकेरी नागरिकत्व. दुहेरी राज्यव्यवस्था असली तरी कॅनडा प्रमाणच भारतीयांनी सुद्धा राज्यघटनेचे एकेरी नागरिकत्व स्वीकारले. म्हणजे राज्य व्यवस्था केंद्राकडे, राज्याची राज्याकडे, राज्य व्यवस्था जरी दुहेरी असली तरी नागरिकत्व हे एकेरीचे. यात फक्त भारतीय नागरिकत्व आहे. स्वतंत्र राज्यांना त्यांचं नागरिकत्व देण्याचा अधिकार नाही किंवा वेगळं नागरिकत्व त्यांना देता येत नाही. तुमचा कोणत्याही राज्यात जन्म झाला असेल तरी आणि तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये वास्तव्य करत असला तरी तुम्हाला सगळ्यांना भारतीय म्हणूनच ओळखलं जातं. संपूर्ण देशभर समान हक्क तुम्हाला असतात. या उलट जर आपण अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा जर संघराज्यीय देशांमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व तर असतं, तसंच दुहेरी नागरिकत्व म्हणजेच राज्य नागरिकत्व सुद्धा या देशांमध्ये असतं. पुढचं वैशिष्ट्य एकात्मिक न्यायव्यवस्था. भारतीय राज्यघटनेनं सर्वोच्च न्यायालय या अंतर्गत उच्च न्यायालय अशी एकात्मिक न्यायव्यवस्था स्वीकारलेली. न्यायव्यवस्था ही एकात्मिक आहे. ही न्यायालयीन पद्धती केंद्रीय कायदे व राज्य कायदे या दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम ही न्यायालयीन व्यवस्था करत असते. या उलट जर आपण अमेरिकेत पाहिलं तर अमेरिकेत दुहेरी न्यायव्यवस्था आहे. संघराज्यीय न्यायालयात वर संघराज्यीय कायद्यांची अंमलबजावणी करतात तर राज्य न्यायालय ही राज्य कायद्यांची अंमलबजावणी करतात. कारण त्यांची नागरिकत्वही तसं आहे, न्यायालयीन प्रक्रिया ही दुहेरी, तसं आपलं एकेरी. अखिल भारतीय सेवा. अमेरिकेमध्ये संघराज्यीय सरकार आणि राज्य सरकार यांच्या स्वतंत्र वेगवेगळ्या लोकसेवा असतात. लोकसेवा आणि अखिल भारतीय सेवा असतात. भारतात सुद्धा केंद्र आणि राज्य यांच्या वेगळ्या सेवा आहेत. पण या व्यतिरिक्त भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा, अखिल भारतीय सेवा असून केंद्र आणि राज्यांसाठी या समान आहेत. IPS हे केंद्र नियुक्त करतं ते राज्यांसाठी. केंद्र या सेवेतील सदस्यांची भरती करण्याचं, त्यांना नियुक्ती करण्याचं काम हे केंद्राचं असतं. त्यांना प्रशिक्षण देणं, भरती करणं त्यांच्यावर केंद्राचं नियंत्रण असतं. त्यामुळे या सेवांमधील घटनेतील संघराज्यांना तत्वांचं उल्लंघन होत आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य एकात्मिक लेखापरीक्षण यंत्रणा. भारताचा महालेखापरीक्षक हा केवळ केंद्र सरकारच्या लेखांचं परीक्षण करतो असं नाही, तर तो राज्यांच्या लेखांचंही परीक्षण करतो. महालेखापालाची नियुक्ती हे राष्ट्रपती राज्यांच्या विचारविनिमयानं करत नाही. राष्ट्रपती महालेखापरीक्षकाची नियुक्ती करतात आणि त्याला पदच्युत करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना राज्याशी विचारविनिमय करून घ्यावा लागत नाही. राष्ट्रपती यांचा तो अधिकार, राज्यांच्या बाबतीत राज्यांना तो कसलाच अधिकार नाही. तरी पण हा महालेखापरीक्षक राज्यांचं सुद्धा लेखापरीक्षण करतो.
त्यामुळे या पदाने राज्यांची आर्थिक स्वायत्तता मर्यादित होते असे एक टीका केली जाते. याउलट अमेरिकेमध्ये जे महालेखा परीक्षक असतात त्यांना राज्यांच्या लेखांबद्दल काही भूमिका आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे राज्यसूचीतील संसदेचा अधिकार. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने केंद्राने कायदा करावा असा ठराव जर राज्यसभेने संमत केला तर संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते. म्हणजेच काय तर राज्यघटनेमध्ये दुरुस्ती न करता संसदेचा कायदा करण्याचा अधिकार विस्तृत करता येतो. राज्यसभेने जर सांगितलं तर केंद्र संसद त्यावर कायदा करू शकते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीची परिस्थिती नसताना सुद्धा असं करता येतं. म्हणजे राज्यसूचीच्या संदर्भात संसदेला भरपूर अधिकार आहेत. संसद त्यावर बदल करू शकते, काही कायदे वेगळे करू शकते. तो अधिकार संसदेला आहे जरी आणीबाणी नसली तरी, की राष्ट्राच्या हित आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं हे संसद याच्यावर निर्णय घेऊ शकते. म्हणजे केंद्र प्रबळ आहे, राज्यांच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं ते. तसंच राज्यपालाची नियुक्ती. राज्याचा जो प्रमुख असतो त्या राज्यपालाची नियुक्ती सुद्धा राष्ट्रपतींद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत तो राज्यपाल त्या पदावर राहू शकतो. तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतं आणि त्या राज्यपालांवर केंद्राचं नियंत्रण असतं. याउलट जर आपण अमेरिकेमध्ये पाहिलं तर अमेरिकेमध्ये राज्यघटनेनुसार राज्याचा प्रमुख हा निवडून दिला जातो आणि या संदर्भात भारताने कॅनडाची पद्धत स्वीकारली. राज्यपाल ही कॅनडाची पद्धत भारतानं स्वीकारलेली. अमेरिकेमध्ये तसं नाही, तो लोकांमधूनच निवडून गेला जातो. एकात्मिक निवडणूक प्रक्रिया. निवडणूक आयोग हा केंद्रीय विधिमंडळाच्या व राज्य विधिमंडळाच्या निवडणुका घेतो. तथापि निवडणूक आयोगाची स्थापना ही राष्ट्रपतींमार्फत केली जाते. त्याबाबत राज्यांना काहीही अधिकार नसतो. राज्यांना कसलाही अधिकार दिला जात नाही. निवडणूक आयोग हा राष्ट्रपती आयोगाची स्थापना करतात. त्यांना त्यांच्या सदस्यांना नियुक्त करण्याचं, त्यांना काढून टाकण्याबाबत सुद्धा सर्वस्वी अधिकार हे राष्ट्रपतींकडे असतात, केंद्राकडे असतात. या राज्यांना याबाबत कसलेही अधिकार असत नाही. याउलट जर आपण अमेरिकेत पाहिलं तर अमेरिकेचे संघराज्य व राज्य स्तरावर निवडणूक घेण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा असतात. केंद्राची संघराज्याची निवडणूक घ्यायची वेगळी यंत्रणा असते, राज्यांच्या निवडणुका घ्यायच्यात वेगळी यंत्रणा असते. तसं भारतात नाही. भारतात एकच निवडणूक आयुक्त, ती वेगळी सर्वोच्च संस्था आहे, ते एका वेगळ्या प्रकारे काम करत असते. राज्य विधेयकांबाबत नकार अधिकार. राज्य विधिमंडळाच्या संमत केलेली काही प्रकारची विधेयकं ही राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो. पहिल्यांदा नव्हे तर पहिल्यांदा एकदा राष्ट्रपतींनी त्याला जर परवानगी दिली नाही तर दुसऱ्यांदाही राष्ट्रपती अशा विधेयकांना मान्यता राखून ठेवू शकतो. राष्ट्रपतींनी परवानगी दिली नाही अशा विधेयकांना, राष्ट्रपतींसाठी राज्यपालांनी राखून ठेवलं, राष्ट्रपतींची परवानगी नाही भेटली, पुन्हा त्याच्यात काय बदल असतील ते बदल केले, पुन्हा ते राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलं, तरीही राष्ट्रपती त्या विधेयकांची मान्यता देण्याचं राखून ठेवू शकतो. म्हणजे राष्ट्रपतींना तो सर्वोच्च अधिकार, राज्यपाल सुद्धा ते राष्ट्रपतींकडे पाठवतात. तसंच म्हणजेच राष्ट्रपतीला राज्यांच्या विधेयकाबाबत निरंकुश नकाराधिकार, निलंबनाचा नकाराधिकार आहे. मात्र अमेरिकेमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जर आपण पाहिलं तर अशा राज्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात स्वायत्तता आहे आणि अध्यक्षाने विधेयक राखून ठेवण्याची तरतूदच नाही यांच्यात. तसं आपल्यामध्ये अध्यक्ष विधेयक राखून देऊ शकतो, म्हणजे राज्यपाल विधेयक राखून देऊ शकतो राष्ट्रपतींच्या परवानगीसाठी, आणि एकदा राष्ट्रपतींनी जरी नाकारलं पुन्हा त्याच्यात काय दुरुस्ती करून जरी आणलं आणि ते पुन्हा एकदा राष्ट्रपतींच्या परवानगीसाठी गेलं तरीही राष्ट्रपती त्या विधेयकाची परवानगी किंवा मान्यता राखून ठेवू शकतात. त्यांना त्याबाबत निरंकुश नकाराधिकार दिलेले आहेत. ही आपल्या भारतीय राज्यघटनेची एकात्मिक वैशिष्ट्ये आहेत. धन्यवाद.